आणि स्पेशली हिवाळ्यातला हेअर पॅक मी सांगणार आहे तुम्हाला। तसे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर पॅक करून मी लावत असते, काहीतरी डॅन्ड्रफ आपल्याला कमीत कमी कसा झाला पाहिजे हे सांगणार आहे। पॅक असाच लावायचा बरं, नाहीतर मग ते वर वर लावलं ना त्या पॅकचं काहीच अर्थ नाही, ते न लावलेलं परवडतं। हाय, मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, जेव्हा मी आवळ्याचे लाडू केले होते तेव्हा ताईला मी मेहंदी लावून दिली, पण मला लगेच इकडे यायचं होतं म्हणून मला काही लावणं नव्हती झाली। तर आज लावावं म्हणत आहे मी मेहंदी, म्हणजे आज नाही, आज मी भिजू घालणार आहे आणि उद्या लावणार आहे। तर त्यासाठी अगोदर थोडं हेअर पॅक लावावं म्हणलं, कारण थोडंसं डॅन्ड्रफ मला वाटत होता। तर ठीक आहे, मग हेअर पॅक लावतच आहे, तर मग तुमच्यासोबत हेअर पॅक पण कसा बनवायचा, हिवाळ्यात आपलं डॅन्ड्रफ वगैरे होऊ नये म्हणून पॅक कसा बनवायचा, ते अप्लाय कसा करायचा, हे पण तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं मला। आणि त्याचबरोबर मी हेअर पॅक सांगल्याच्या नंतर मग तुम्हाला सांगणार की मेहंदी कशी भिजू घालायची, तेही हिवाळ्यामध्ये, म्हणजे आपल्याला डॅन्ड्रफ होणार नाही, आपले केस फ्रीझी वाटणार नाहीत आणि जास्त रफ वाटणार नाहीत। तुम्हालाही माहितीच असेल, मेहंदी लावल्याच्या नंतर केस थोडेसे रफ होतात, थोडे फ्रीझी होतात, तर तसे होऊ नये म्हणून आपण काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, मेहंदी कशा प्रकारे भिजवली पाहिजे, त्यामुळे आपले केस गळती पण थांबेल आणि डॅन्ड्रफ पण होणार नाही। तर हे सगळं आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मी बऱ्याच प्रकारचे हेअर पॅक करून लावत असते, पण आज फक्त एकच हेअर पॅक मी सांगणार आहे, कारण मला मेन म्हणजे मेहंदी कशी भिजवायची हा व्हिडिओ बनवायचा होता, पण हेअर पॅकचं एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी। चला मग, तुम्ही पण लावत असाल ना हेअर पॅक वेगवेगळे, आपण छोट्या छोट्या घरातल्या गोष्टीपासून सुद्धा हेअर पॅक बनवून लावू शकतो। अशा वेगवेगळ्या गोष्टी जर आपण आपल्या केसांवर अप्लाय केल्या किंवा आपल्या केसांची काळजी घेत राहिली ना, तर आपले केस नक्कीच चांगले राहतील। आणि इतक्यात माझी एवढी धावपळ चाललेली आहे की माझे केस काही व्यवस्थित राहिले नाही, म्हणजे आता वरून माझे केस दिसत नाहीत, पण जेव्हा मी तुम्हाला दाखवते असं केल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की माझे किती ग्रे झालेत, किती पांढरे पडलेत केस। तर म्हणूनच म्हणलं की मेहंदी लावावी। परवा सौरभच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता, तेव्हाही मी अशीच गेले, मला थोडं हेअर सोडायचे होते, पण हे असे एवढे पांढरे केस झाल्यामुळे मला तेव्हाही अशी पोनीटेलच बांधून जावं लागली। तर चला मग, आता आपण हेअर पॅक कसा बनवायचा, तो कसा अप्लाय करायचा, हे सगळं मी सांगणार आहे तुम्हाला। आणि स्पेशली हिवाळ्यातला हेअर पॅक मी सांगणार आहे तुम्हाला। तसे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर पॅक करून मी लावत असते, काहीतरी केसांसोबत माझं ट्राय करणं चाललेलंच असतं। तुम्ही बघू शकता माझे केस चांगले आहेत, फक्त मी कट करत राहते म्हणून छोटे आहेत, नाहीतर माझे केस हेल्दी आहेत छान। फक्त ग्रेइंग म्हणजे पांढरे खूप जास्त होतात माझे केस। तर मेहंदी थोडी सारखी लावली ना एक महिन्याच्या गॅपने वगैरे, तर एकदम मस्त दिसतात। आणि मला आता जवळपास आमच्या घराच्या वास्तूच्या तेव्हा मी मेहंदी लावली होती, आणि त्याच अगोदर माझ्या बहिणीचं पण लग्न होतं तेव्हा, तर तेव्हापासून मी मेहंदी लावली नाही, जवळपास आता 6 महिने तर होत असतील। माझ्याकडे अशी पावडर आहे, हे आपल्याला ऑनलाईन पण भेटून जातात, आपण हे रॉ पण घेऊ शकतो आणि नंतर आपण पावडर करू शकतो, किंवा पावडर पण आपल्याला अवेलेबल आहेत। आणि आता आवळ्याचं सीझन आहे, तर आपण आवळे कट वगैरे करून त्याला वाळू घालून त्याचंही पावडर करून ठेवू शकतो, वर्षभर टिकणारं। आवळा पावडर म्हणजे आपल्या केसांसाठी खरंच खूप छान असतं आणि डॅन्ड्रफ राहत नाही आणि आपलं केस गळती पण थांबती बरं यानं। मला एक्सपिरियन्स आहे आवळ्याचा, मी आवळ्याचा ज्यूस पण गेल्या वर्षी खूप जास्त घेतला होता, यावर्षी आता कुठं चालू केलंय, तर अजून काही फरक पडला नाही माझ्या केस गळतीला, हेअरफॉलला। आता बघूया आपण। हे बघा, हे आहे शिकाकाई, हे तर सगळ्यांनाच माहिती असेल शिकाकाईचा यूज काय आहे। तर शिकाकाई आपल्या केसांना शाईन देतं, थोडी सिल्की करतं केस, एक प्रकारचं कंडिशनिंग करतं। शॅम्पूमध्ये खूप जास्त प्रमाणात यूज करतात, तुम्ही ऐकलंही असेल, शिकाकाई शॅम्पू वगैरे असतात बघा, त्याच प्रकारे। आणि हेअरफॉल पण थांबवतं, आणि स्पेशली आपलं स्कॅल्प असतं ना विंटरमध्ये खूप ड्राय होतं, ड्राय होऊन मग त्याच्यावर डॅन्ड्रफ होणं असं राहतं, तर हे
हे शिकाकाईमुळं ना आपलं स्कॅल्प ना ड्राय होत नाही, छान स्मूथ कंडिशनिंग करतं आपल्या केसांना. तर शिकाकाई मेन आहे माझ्या हेअर पॅकमध्ये. त्यानंतर हे इंडिगो पावडर, याला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. मी जेव्हा हे पॅक घेतलं होतं ना सगळं, त्याबरोबर हे आलं होतं आणि मला खरंच याच्याबद्दल थोडी माहिती नव्हती. आत्ता मी थोडीफार इकडं तिकडं बघून मला माहीत झालंय की हे स्पेशली डाय म्हणजे कलरिंगसाठी यूज होतं. आपले जे डाय असतात, जे मेहंदी वगैरे असती किंवा वेगवेगळे शॅम्पू असतात कलरिंगचे, त्यात हे यूज करतात. आणि जे आपले केस पांढरे होतात ना, जर आपलं याचा जर सारखा यूज असला ना, आपले केस पांढरे होणारे ते थोडेसे कंट्रोल राहतात, ग्रेइंग थांबती, असं याचा यूज आहे. आणि आपले केस पण स्मूथ राहतात. तर हेही टाकत असते मग मी. आणि नंतर आहे तर हे भृंगराज पावडर, एकदम भारी भृंगराज पावडर पण पॅकमध्ये कंपल्सरी टाकायचं आपल्याला. हेअर ग्रोथसाठी, आपल्या डॅन्ड्रफसाठी सगळ्यात युजफुल आहे. तर आपल्या केसांची ग्रोथ होणं, केस वाढणं, केस गळती थांबणं, डॅन्ड्रफ थांबवणं, हे याचे कामं आहेत. तर खरंच याचाही रिझल्ट खूप छान आहे. आणि मी हे सगळे जे पावडर आहेत ना, ते सगळे मेहंदीमध्येही टाकत असते आणि जेव्हा मी पॅक करून लावते ना, तेव्हा पण हे लावत असते. पॅकमध्ये मी दही पण टाकत असते, 2-3 चमचे दही टाकते मी. चला तर मग आता आपण पॅक बनवूया. त्यासाठी मी इथं आवळा पावडर घेतलंय. तर मी 1 चमचा आवळा पावडर टाकेल. बघू शकता मी असं 1 चमचा आवळा पावडर टाकले. त्यानंतर शिकाकाई पावडर 2 चमचे टाकायचं. आवळ्याच्या कंपॅरिझनमध्ये शिकाकाई आणि भृंगराज पावडर थोडंसं डबल घ्यायचं. म्हणजे मी इथे शिकाकाई पावडर 2 चमचे घेतले. थोडंसं शिकाकाई पावडरमध्ये गाठी आहेत आणि तसंही ते पावडर एकदम फाईन राहत नाही, थोडंसं मोठं मोठंच असतं. त्यानंतर भृंगराज पावडर पण 2 चमचे टाकत आहे मी. तुम्ही बघू शकता भृंगराज पावडर टाकले. त्यानंतर इंडिगो पावडर मी 1 चमचा टाकत असते. 1 चमचा इंडिगो पावडर टाकले आणि हे छानपैकी मिक्स करून घेतलंय. आणि ज्या शिकाकाईच्या गाठी होत्या त्या हातानं थोड्याशा फोडून घेतल्यात मी आणि हे सगळे पावडर छान असे मिक्स करून घेतलेत. तुम्हाला बघितल्यास वाटत असेल काय हे कुटाणा, एवढे पावडर कुठून घ्यायचे, कुठून मागवायचे. पण तुम्ही एकदा का ऑनलाईन मागवले ना, तुम्हाला बरेच दिवस, जवळपास 6 महिन्याच्या वरच हे पावडर जातील आणि तुम्ही अधूनमधून हेअर पॅक पण लावू शकता याचाच, परत तुमच्या मेहंदीमध्ये पण टाकू शकता. म्हणून एकदा इन्व्हेस्ट करायची गरज आहे. आणि बघू शकता मी छान असा हातानं गाठी फोडून घेतल्यात आणि आता त्यात दही टाकून मिक्स करून घेते. तुम्हाला जेवढा पॅक लागेल त्या हिशोबानं दही टाकत राहायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता छान असं मी मिक्स करून घेतलंय. त्यानंतर थोडंसं ऑइल टाकलं. यात ऑइल कंपल्सरी टाकायचं, खूप छान रिझल्ट असतो. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर मला थोडंसं दही कमी वाटत होतं म्हणून अजून थोडं दही टाकलं, ऑइल टाकला, छान मिक्स करून छान असं पेस्ट करून घेतलंय. अशा प्रकारे पॅक रेडी आहे. माझ्याकडे जे पावडर आहेत ना, ते बरेच दिवसापासून आहेत म्हणून त्यात छोट्या गाठी अशा झालेल्या आहेत. मी अगोदर ते बघितलं नाही, नाहीतर मी थोडंसं त्याला फोडून घेतलं असतं, नंतर चाळून वगैरे घेतलं असतं आणि डायरेक्टच करायला घेतलं मी. पण ठीक आहे, केलंय मी छानपैकी मिक्स. नेक्स्ट टाइम जेव्हा मी पॅक सांगेल तेव्हा व्यवस्थित बघून घेईल मी. बघू शकता छान असा पॅक रेडी झालाय. चला मग मी पॅक तुम्हाला लावून दाखवते. आता दाखवते तुम्हाला मी माझे केस किती पांढरे झाले. वरून बिलकुल दिसत नाही, जेव्हा मी अशी घेते ना बिलकुल दिसत नाही, पण तुम्हाला आता लक्षात आलं असेल. जे पॅक आहे ना आपल्या स्कॅल्पला लागला पाहिजे. छानपैकी स्कॅल्पला लावत राहायचं, लावत
बघू शकता मी कसं लावत आहे त्या प्रकारे लावायचं. नंतर ज्या साईडला आपण लावलंय ना ते इकडं या बाजूला टाकून द्यायची ती साईड. परत मग इथून चालू करायचं. परत थोड्याशा गाठी येतात, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे लावायचं. आणि हे थोडंसं मोठंच असतं. जे शिकाकाई पावडर वगैरे आहे ना त्यामुळे थोडंसं आपल्याला असं मोठं लागणारच आहे ते. तुम्ही बघू शकता. आता ही लाईन मी लावलेली आहे. आता मी हे असं घेणार आणि या साईडला टाकणार आहे. आता परत असंच लावणार मी. तुम्हाला कळत असेल मी कशा प्रकारे लावत आहे. नंतर बरोबर हे एक लाईन घ्यायची आपली केसाची आणि तिला या साईडला टाकून द्यायचं ज्या साईडला आपण लावलेलं. खूप इझी आहे. आणि पॅक असाच लावायचा बरं, नाहीतर मग ते वर लावलं ना त्या पॅकचं काहीच अर्थ नाही. ते न लावलेलं परवडतं. त्यामुळे पॅक लावताना केव्हाही जे आपलं जे डॅन्ड्रफ आहे, जे स्कॅल्प आपलं ड्राय झालेलं आहे, म्हणजे जे आपली जी स्किन आहे ना, ही जी व्हाईट स्किन दिसती ती जी ड्राय झालेली आहे ती स्किन आपली व्यवस्थित व्हावं म्हणलं किंवा आपला डॅन्ड्रफ गेला पाहिजे असं आपल्याला वाटलं ना, हे पॅक छानच लावायचा असा. तर बघा मी परत इकडं पलटवलंय ते जे लावलेलं आहे ते. आणि परत तुमच्या खाली केसांना पुरलं नाही तरी चालेल, लावलं नाही तरी चालेल, पण वर व्यवस्थित लावायचं, म्हणजे स्कॅल्पला व्यवस्थित लावायचं. मागे पण अशाच प्रकारे लावून घ्यायचं. चला मग मी सगळं लावून घेते आणि नंतर तुम्हाला बोलते. आता तर असा पॅक मी लावलाय. आता आपण मेहंदी कशी भिजवायची ते बघूया. पण मागच्या वेळेस बघितल्याप्रमाणे यावेळेसही मी मेहंदीत काही आवळा पावडर टाकणार नाही. मी मेहंदी आवळ्याच्या ज्यूसमध्येच भिजू घालणार आहे. कारण मी मागे ना 1 किलो आवळे आणले होते, तर बऱ्यापैकी यूज झाले आणि बरेच आवळे असे थोडेसे खराब झाले. तर मला त्याचं ज्यूस पिऊ वाटत नाहीये. पण मी ते मेहंदीत टाकू शकते, म्हणजे इतके खराब नाही झाले. त्याला थोडेसे डाग वगैरे पडले, तर त्याच आवळ्याचं ज्यूस करून ते ज्यूस मी मेहंदीत टाकणार आहे त्याचं. चला तर मग आता आपण हेना मेहंदी भिजू घालूया. त्यासाठी मी 2 नुपूर मेहंदीचे पॅकेट घेतले, कारण मला एवढी मेहंदी लागती. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढी लागती तेवढी मेहंदी घ्यायची. त्यानंतर हे आहे आवळ्याचं ज्यूस. मी आवळ्याचं ज्यूस टाकणार आहे मेहंदीमध्ये. आणि आपल्या चहापत्तीचं पाणी, जे आपण आपली पत्ती असते ती उकळून घ्यायची छान, आणि हे तेच पाणी आहे. याच्यामुळे कलर टिकतो. आणि त्यानंतर हे तुम्हाला दाखवलेले सगळे भृंगराज पावडर, परत हे इंडिगो पावडर आणि शिकाकाई पावडर. आवळा पावडर मी स्किप टाकणार नाही, कारण मी आवळ्याचं ज्यूस घेतलंय. आणि सगळ्यात मेन म्हणजे मेहंदी भिजू घालताना मेहंदी लोखंडाच्याच कढईत किंवा कशातही, पण लोखंड असलं पाहिजे ते, त्यातच भिजू घालायची. तर मी ही अशी कढई घेतलेली आहे लोखंडाची. मला एवढी मेहंदी बस होती 2 पॅकेट. थोडं जास्तच लागती, कारण थोडे केस माझे दाटच आहेत. छोटे आहेत पण दाट आहेत. इतक्यात तरी थोडे कमी झालेत, अगोदर छान होते अजून. त्यानंतर तर मी काही मोजून टाकणार नाही, अंदाजावरच टाकते मी. तर हे शिकाकाई पावडर टाकले मी जवळपास 2 चमचे. नंतर हे भृंगराज पावडर हे टाकले जवळपास 2 चमचे. त्यानंतर हे इंडिगो पावडर, हे पण 1-1.5 चमचा.
तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि मला आत्ताही आठवण नाही की ते शिक काय थोडं चाळून घ्यायचं. त्यात गाठी झालेल्या होत्या, थोड्या 2-4 गाठी मला यात पण गेल्यासारख्या वाटत आहे. चला, मी मेहंदी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आणि अजून मी अगोदर काय करायची, नुपूरमध्ये एखादी दुसरी रेड कलरची असती ना निशा वगैरे, ते टाकायचं. म्हणजे जर तुम्हाला जास्तच रेड शाईन हवी असेल ना, थोडंसं रेड रेड केस असे रेड मध्ये शाईन मारलेले आवडत असतील ना, तर त्यात एक निशाचं पॅकेट टाकून द्यायचं. मस्त शाईन येते, असं छान चमकतात केस. याने छानच होते. पण जर आपल्याला वाटलं कधीतरी काहीतरी चेंजेस किंवा आवडत असेल तसं, तर तुम्ही एखादी पॅकेट निशाचं टाकू शकता. चला, आता छान मिक्स केलंय. आणि आवळ्याचं ज्यूस टाकून मेहंदी भिजवली ना, तुमचं जेवढं डॅन्ड्रफ आहे ना ते खरंच निघून जातं. आणि हे सगळे पावडर यूज केल्यामुळं पण, आणि केस बिलकुल फ्रीझी होत नाहीत. तर आता बघा, मी अगोदर टाकते हे चहापत्तीचं पाणी. आणि लोखंडाच्या कढईत मेहंदी भिजू घातली ना, ओव्हरनाईट ठेवायची. म्हणजे आता बघा 6 वाजत आहेत, मी मेहंदी भिजू घालत आहे. तर रात्रभर ठेवली मी, सकाळी 9-10 वाजता लावली ना तरी चालतं हे. आणि मेहंदी लोखंडाच्या कढईत भिजू घातलेली मेहंदी ना, एकदम तिचा कलर एकदम भारी येतो, प्रॉपर येतो. आता बघा, मी आवळ्याचं पाणी टाकत आहे, थोडं थोडं टाकून त्याला मिक्स करते मी. तुम्ही पण अशा प्रकारे मेहंदी भिजू घालून लावून बघा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट वाटेल. म्हणजे तुम्ही एकदा लावल्यानं तुम्हाला काही म्हणजे तितका फरक जाणवणार नाही, पण तुम्हाला एवढं तरी कळेल की मेहंदी लावल्यावर आपले केस कसे असे रफ व्हायचे, रट्ट लागायचे. तर अशी मेहंदी लावल्याच्या नंतर तसं वाटत नाही आहे, खरंच थोडं स्मूथ वाटत आहे. नक्कीच वाटेल. माझ्याकडे जेवढं आवळ्याचं पाणी होतं आणि चहापत्तीचं पाणी थोडं घट्ट झालंय, तर मी आता आपलं साधं पाणी यात टाकते. तुम्ही बघू शकता, मी साधं पाणी टाकत मेहंदी भिजू घालत आहे. आणि छान मेहंदीला एकजीव करायचं, छान मिक्स करायचं. आणि थोड्याफार जर गाठी वाटल्या तर काहीच टेन्शन नाही. अजून 1-2 घंट्यानं छान फिरवून घ्यायचं, मग अजून स्मूथ होऊन जातं. मेहंदी लावतानाचा तो व्हिडिओ मला काढणं झाला नाही, पण मेहंदी लावून ते वॉश केल्याच्या नंतर हा दुसऱ्या दिवशी नाईटचा व्हिडिओ आहे. इतके छान शायनी आणि सिल्की झाले होते ना माझे केस, खूपच छान. तुम्ही पण अशी मेहंदी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही एकदा का ट्राय केली ना, परत परत तुम्ही अशीच मेहंदी लावसाल आणि असाच हेअर पॅक यूज करसाल. चला मग, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.